महायुती सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र ठाणे आणि नवी मुंबईच्या स्थानिक राजकारणात अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला. निमित्त ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना. या योजनेवर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतलाय. माझ्या नादाला लागला तर त्यांची जागा नीट ठेवू देणार नाही, असा थेट आणि अप्रत्यक्ष इशाराच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता दिलाय. नाईकांच्या जाहीर विधानावर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही तितक्याच आक्रमक शब्दात पलटवार केलाय. पाहूयात याबाबतचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट. गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा. गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही. संजय शिरसाटांचा गणेश नाईकांवर पलटवार. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत आहे. महायुतीतला शाब्दिक संघर्ष उफाळला. महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी ठाणे आणि नवी मुंबईच्या स्थानिक राजकारणात अंतर्गत संघर्षाचा नवा स्फोट झालाय. निमित्त आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या नगरविकास विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाणारी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना. यावरूनच वादाची ठिणगी पडली. मंत्री गणेश नाईक यांनी या क्लस्टर योजनेला कडाडून विरोध दर्शवला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता माझ्या नादाला लागला तर त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, अशा शब्दात नाईकांनी थेट इशारा दिला. नाईक नक्की काय म्हणाले ते पहा. अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही 30 वर्षाला झाल्या अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल हे आज गणेश नाईक बोलतो. भविष्य काळामध्ये लिहून ठेवा, मुलाबाळांना आठवेल किंवा ह्या गोष्टीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. FIR जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर शिंदेंची शिवसेनाही गप्प बसली नाही. मंत्री संजय शिरसाट यांनी नाईकांच्या विधानाचा समाचार घेत त्यांची खिल्ली उडवली. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. एकीकडे गणेश नाईकांचा आक्रमक पवित्रा आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा धारदार पलटवार. यामुळे महायुतीमध्ये पेटलेल्या नाईक विरुद्ध शिंदे या वादावर महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र संपूर्ण वादावर अत्यंत सावध पवित्रा घेतलाय. आता मला काय वाचलं ते मुख्यमंत्री त्याच्यात पाहतील काय करायचं. शेवटी या राज्याचे आणि आमच्या सगळ्यांचे प्रमुख ते आहेत आणि असले वाद जर असेल तर ते निश्चितपणे लक्ष घालून ते मिटवतात. ठाणे आणि नवी मुंबईतील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा हा मुद्दा केंद्रस्थानी आलाय. महायुती सरकारमध्ये हे दोन्ही नेते एकत्र सत्तेत असले तरी एकमेकांवर सुरू असलेल्या धारदार टीकेमुळे आणि पलटवारामुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे आता हा संघर्ष केवळ शाब्दिक युद्धापुरता मर्यादित राहतो की आगामी राजकारणावर त्याचा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.